शहराचा पक्ष भारतीय मनसेचं कुणामुळे संपला असेल त्या पुणे शहराच्या कोर कमिटीमुळे संपलेला आहे। आणि वंचित हाच शहराचा खऱ्या अर्थानं विरोधी पक्ष असेल तर वन साइड भारतीय जनता पार्टीने निवडणूक मारली असते। भाजपच्या कालावधीमध्ये ही संस्कृती राहणार नाही। पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणारं आणि प्राध्यापक राहुल कराड यांच्या संकल्पनेतून साकारलेलं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रेझेंट्स जागर लोकशाहीचा। लोकसभा निवडणुकीचं मतदान पूर्ण झाल्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार वसंत मोरे हे वाडेश्वर कट्ट्यावर आले होते। या ठिकाणी सर्व उमेदवार एकत्रित पाहायला मिळाले। आपण त्यांच्याशी संवाद साधला। ते तब्येतीच्या कारणामुळे आले नाहीत, काय झालंय। मात्र तात्या आज वाडेश्वर कट्ट्यावर आलात। पुन्हा एकदा मतदान होईपर्यंत पुण्यात राजकीय वातावरण तापलं होतं। पुन्हा एकदा राजकीय संस्कृती जी आहे पुण्याची ती एकत्रित असल्याची पाहिल्या अर्थानं याला अंकुशांना काकडे असतील, सुराळे साहेब असतील, उज्ज्वल केसकर असतील, देसाई साहेब असतील, या सगळ्या लोकांना जेवढे धन्यवाद देईल तेवढे कमी आहेत। कारण ह्या लोकांमुळे पुण्याची संस्कृती आजपर्यंत टिकून आहे। भाजपच्या कालावधीमध्ये ही संस्कृती राहणार नाही। त्या निवडणूक झाली आहे, निवडणुकीला प्रचारावेळी अनेक विविध रंग पाहायला मिळाले। मशिदींमधनं फतवे निघाल्याचे आरोप झाले, पैसे वाटल्याचे आरोप झाले। मतदानाच्या आदल्या दिवशी तुम्ही तुमच्या पूर्वाश्रमीच्या पक्षाच्या कार्यालयाजवळ जाऊन फोटो पोस्ट केले, अनेक विविध रंग पाहायला मिळाले। वसंत मोरेंसाठी ही निवडणूक कशी होती, कुठल्या अंगाने त्यांच्यासाठी महत्त्वाची? वसंत मोरेंसाठी ही निवडणूक अतिशय रंगतदार होती। याच्यामधून मला अतिशय चांगले अनुभव आले। आयुष्यातली सगळ्यात मोठी लोकसभेची निवडणूक मी लढलो, एकांटी लढलो, पण लढलो। माझ्या एकट्या एंट्रीमुळे, वंचितच्या माझ्या एंट्रीमुळे आज पुणे शहराची निवडणूक कुणीच अंदाज देऊ शकत नाही तर वन साइड भारतीय जनता पार्टीने निवडणूक मारली असते। सैन्य आणि क्रीडा क्षेत्रात करिअर करायचे? नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी निवासी शाळा पुणे। ॲडमिशनसाठी संपर्क 960 781 1662। म्हणजे एकंदरीतच तुम्ही आता उल्लेख केलात, अगदी लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर तुम्ही वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केलात। एक महिनाभराचा कालावधी झाला असेल वंचितमध्ये जाऊन। कसा अनुभव आहे मनसेमध्ये आणि वंचितमध्ये? काय फरक होतील जातील, पण वंचितमध्ये जे प्रेम मिळालं ना मला, ते आयुष्यात मी विसरू शकत नाही। त्यामुळे मी आयुष्यामध्ये जी काही मी राजकीय जीवनामध्ये असेल तो फक्त वंचितमधनंच असेल। महानगरपालिकेची निवडणूक असू द्या, पुढच्या येणाऱ्या कुठल्याही निवडणुका असू द्या, या शहराचा खासदार तर वंचितचाच असणार। परंतु इथल्या प्रत्येक निवडणुकीमध्ये इथल्या शहरातल्या प्रत्येक पक्षाला आता स्ट्रगल करावं लागेल वंचित बरोबर। कारण वंचित हाच शहराचा खऱ्या अर्थानं विरोधी पक्ष असेल। त्या शेवटचा प्रश्न आहे, मगाशी वाडेश्वर कट्ट्यावर बोलताना तुम्ही याचा उल्लेख करत म्हणालात की गेल्या 25 वर्षात जे प्रेम मला मनसेमध्ये, पूर्वाश्रमी शिवसेनेमध्ये मिळालं नाही, ते गेल्या 30 दिवसात वंचित बहुजन आघाडीत मिळाले। आणि हे बोलत असताना तुम्ही शहराच्या पदाधिकाऱ्यांवर निशाणा साधलात। आता निवडणूक झाली आहे, पक्ष बदलून महिना झाला, आता तरी थेट नाव घेणार का? कोणावर थेट नाव काय घ्यायची? जे आहेत कोर कमिटी, मी बोललो ना की कोर कमिटीमुळे शहराचं वाटूळ झालं। शहराचा पक्ष भारतीय मनसेचं कुणामुळे संपला असेल त्या पुणे शहराच्या कोर कमिटीमुळे संपलेला आहे। आणि अजून सुद्धा कोर कमिटीवाल्यांच्या हातामध्ये आता झेंडा बिजायला जेव्हा दांडा राहील तेव्हा त्यांना कळेल फक्त की आपण काय चुका केल्या। आपण पक्ष संघटना संपवली, साहेबांना मिसगाईड केलं, संघटनेच्या पोरांना मिसगाईड केलं, आणि त्यातून साध्य काय झालं तर यांच्या हाताला काही लागणार नाही। भविष्यामध्ये यांचे नगरसेवक सुद्धा निवडून येणार नाही। नक्कीच, त्यामुळे यंदाची निवडणूक ही अनेक अंगाने रंगतदार होती। मात्र वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार वसंत मोरे यांनी पुन्हा एकदा या निवडणुकीनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर आणि मनसेच्या पुण्याच्या कोर कमिटीवर हल्लाबोल चढवत जे प्रेम मला मनसेत गेल्या 25 वर्षात मिळालं नाही ते मला अवघ्या 30 दिवसांमध्ये वंचितमध्ये मिळाल्याचा हल्ला केलेला। पुण्याहून कॅमेरामन रोहित वनकट्टेसह मी प्रणव ढमाले, फॉर द पीपल न्यूज, पुणे।